पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे महापालिका निवडणूक एमआयएम कडून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांची कोंडी, 82 इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण। धुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षानं आपली कंबर कसली असून स्थानिक राजकारणात आता मोठ्या घडामोडींना वेग आला आहे। पक्षाचे नेते इर्शादभाई जहागीरदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे महापालिकेच्या रणांगणात पक्ष पूर्ण ताकदीनं उतरणार आहे। उमेदवारांच्या निवडीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं नुकत्याच मुलाखती पार पडल्या, ज्यामध्ये तब्बल 82 इच्छुक उमेदवारांनी आपली दावेदारी सादर केली आहे। विशेष म्हणजे केवळ 23 जागांसाठी 110 जणांनी रस दाखवल्यानं उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळतेय। या सर्व इच्छुकांचे सर्वेक्षण केल्यानंतर आणि पक्ष नेतृत्वाच्या अंतिम निर्णयानुसार उमेदवारांची यादी 30 डिसेंबर पर्यंत जाहीर केली जाणार आहे। यंदाची निवडणूक ही विकासाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असेल। गेल्या 5 ते 6 वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून आलेल्या निधीचा जो दुरुपयोग झाला त्या उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जाणार आहोत, असा घणाघातही जहागीरदार यांनी यावेळी केला। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। एमआयएमच्या वतीने धुळे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मुलाखती झाल्या का आणि किती जणांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या आणि कसं रणनीती कशी असणार आहे? बघा, धुळे महापालिकेची जी निवडणूक एमआयएम पार्टी लढती आहे ही एकदम जोरशोरने लढणार आहे। त्याच्यासाठी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी आपले उमेदवार या ठिकाणी उतरवणार आहे। जे मुलाखतीचा प्रश्न आपण विचारला आहे तर हे मुलाखती 25 तारखेला औरंगाबाद इतर ठिकाणी झालेले आहे। 82 लोकांनी मुलाखती दिलेल्या आहे। आमच्याकडं प्रचंड उमेदवारीसाठी मोठा ओघ आहे आणि त्यामुळं जे उमेदवार फायनल होणार आहे ते आखरीमध्ये सर्वे होणार आहे आणि त्या सर्वेच्या आधारावर इम्तियाज जलील साहेब आणि बॅरिस्टर ओवैसी साहेब हे जे निर्णय देतील, जे उमेदवार देतील, ते मैदानात उतरतील। अरे एकूण आपण किती जागा, 74 पैकी किती जागा लावणार? आतापर्यंत आमच्यापाशी 31 सीटांवर लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत, परंतु जे आमचे 23 सीटांवर जे उमेदवारांनी इंटरव्ह्यू दिले ते 110 लोकांनी इंटरव्ह्यू दिलेले 23 सीटांवर आणि बाकीचे प्रभागांचे जे इंटरव्ह्यू झालेले त्याचं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।